सबप्राईम क्रायसिस वगैरे. तर जेव्हा तुम्ही रिअल इस्टेट फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही वाढत होते तेव्हा म्हणजे हे सगळं तुम्ही म्हणजे व्हॉट वॉज युअर लर्निंग ग्रोईंग अप? As I was growing up with my father being working more than 12 hours or 13 hours a day, very little that we got to interact with him in our early childhood ages. गुरु गणेश नगर सारख्या जागामध्ये काय डिझाईन केलं असतं तर तुमची विजन पूर्ण झाली असती की किंवा तुम्ही राहिले असते की अरे हां अशा बिल्डिंगमध्ये राहायला मजा येईल? प्रत्येक सणाला तुम्ही बरोबर येणं किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे यू कॅन स्पेंड इनफ क्वालिटी टाइम विदिन युअर प्रिमाइसेस. बट इन अ रिडेव्हलपमेंट सिनारिओ इट्स नॉट दॅट ग्रेट अ वर्ड टू गेट अ पीसफुल पोझिशन. तर डेफिनेशन काय आहे पीसफुल पोझिशनचं? काय असतं माहिती आहे का, देर आर ऑलवेज there are various kind of people, but we can categorize that they are genuinely having a problem and they are genuinely creating nuisance in the society. There are troublemakers also and there are people who are genuinely having problem. Means आता काय आपण एवढे 400 लोकांना we are telling them to find a alternate accommodation. नमस्कार. आज रिडेव्हलपमेंट गुरुमध्ये आज एक यंग गुरु आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत रिअल इस्टेट जगातले अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, जीत आणि सिद्धी फ्रॉम रविराज रियालिटी. तर रविराज रियालिटी हे खूप जुनं नाव आहे पुण्यामध्ये. मिठापासून रिअल इस्टेटपर्यंत त्यांचं प्रवास आहे. आणि रवी सांकला सर, त्यांची सुपुत्री सिद्धी मॅडम आणि जीत. तर आमचं अजून एक मोठा काम जे कोथरूडमध्ये चाललं आहे गुरु गणेश नगर, तिकडे पण रविराज रियालिटीला सिलेक्ट झालं आहे. तर आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आणि रिडेव्हलपमेंटचे काही गोष्टी शिकून घेणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, रविराज बद्दल जाणून घेणार आहोत. तर वेलकम टू द स्टुडिओ जीत आणि सिद्धी. तर पहिला तर मला एक सांगा, तुम्ही नाश्त्यात काय खातात? व्हॉट डिड यू हॅव इन ब्रेकफास्ट? मला हे कळायचं की म्हणजे असे खूप श्रीमंत डेव्हलपर पण आपल्यासारखेच असतात, म्हणजे ते नॉर्मलच खातात. व्हॉट वॉज युअर ब्रेकफास्ट टुडे? वी वॉन्ट एन आन्सर. इज इट पोहे, उपमा, ब्रेड, बटर? व्हॉट वॉज दॅट? तेच खातो आम्ही पण, पोहे, उपमा. आज आम्ही आप्पे खाल्ले. सो इट्स नथिंग स्पेशल. तर आम्हाला खूप प्रश्न विचारतात, अरे डेव्हलपर लोक कसे असतात, त्यांचे जग कसे असतं वगैरे. तर मी खूप लोकांना ओळखतो, ते आपल्यासारखंच असतं, तसं काही वेगळं नसतं. आणि डेव्हलपर म्हणजे काहीतरी वेगळा, त्यांचं काहीतरी वेगळे प्रवृत्ती असतं वगैरे, असं काही नाही, नॉर्मल ह्युमन बिईंग. तर फर्स्ट इज रविराज रियालिटी. आणि रविराज रियालिटी हा आय थिंक खूप मोठा नाव आहे आणि आम्हाला काही माहिती आहे. बट सिद्धी मॅडमकडनं जाणून घेऊया. आय मीन तुम्ही त्या फॅमिलीमधनं आय मीन यू हॅव गॉन थ्रू. तर रविराज रियालिटीबद्दल थोडंसं तुम्ही माहिती दिलात आमच्या श्रोतकांना तर बरं होईल. रविराज रिअल्टी ही कंपनी माझ्या वडिलांनी सुरू केलेली आहे. 30 वर्षा अगोदर ते मिठाच्या बिझनेसमध्ये होते. माझे आजोबा मिठाच्या बिझनेसमध्ये होते. त्यानंतर दे डिसाइडेड टू व्हेंचर इन टू रिअल इस्टेट. सर्वात प्रथम प्रोजेक्ट जो केला तो पतंग प्लाझा म्हणून भारतीय विद्यापीठमध्ये केलेला आहे. आणि तिथे आमच्या कुलदेवीचं मंदिरसुद्धा केलेलं आहे. आणि तिथनं त्यांची सुरुवात झाली. गेले 30 वर्ष त्यांनी खूप काम केलं आहे पुण्यात आणि खूप लॉयल्टीनी काम केलं आहे असं मी सांगू शकते. त्यांची दृष्टी आहे की ही कंपनी मोठी व्हावी पण प्रत्येकाला त्याचा सॅटिस्फॅक्शन मिळावा आणि प्रत्येकाचं घर सुंदर असावं आणि कम्फर्टेबल असावं, ही त्यांची दृष्टी आहे ह्या कंपनीसाठी. आणि आम्ही त्यांचे यंग टीम जी आम्ही फॉर्म केलेली आहे, हे दृष्टी आणि हे विजन पुढे घेत आहोत. So yeah, I'll let Jeet talk about a little bit more on the company and the projects. So Raviraj Realty over the last 30 years have just not done residential or commercial. आम्ही केलेलं residential commercial भरपूर केलं, पण we have exposure to IT as well. आता आम्ही ITचा एक very big project we are going to launch in Kharadi. It's a good IT park. The very first projects in IT, which was in Baner, Veritas and Cementec, was undertaken by us, where we had partnered with RMZ Group, right outside Mahabaleshwar Hotel. लोकांना माहिती असणारे रविराज ग्रुपने ते प्रोजेक्ट केलेले, पण Veritas Cementec एक प्रसिद्ध बिल्डिंग्स होते
ते त्या नावानेच ओळखले जात असतात. आफ्टर दॅट वी डिड सम hotels as well. Ibis Hotel in Viman Nagar was constructed by us. Oh, Being a vegetarian family, then we had to hand it over. okay. We did a mall close to Race Course. It's called 93 Avenue. We have cinema theaters there, food courts there, a very big multinational company which issues visas. If you want to travel abroad, you need visas. VFS almost took 20,000 square feet from us. Okay. It's not only a commercial residential, but it's a mix of all real estate. With that, I would also say that when no one was doing LIG housing or SRA project, in 2004 we started a very big SRA project. Lohegaon मध्ये होता ते. Okay. We constructed close to 3,000 houses, and we were also called the TDR. We had the maximum amount of TDR at that point of time. TDR King. एक होता आम्हाला टॅगलाईन भेटली होती त्यावेळेला. But yeah, so we dealt with lot of different types of projects. We also believe that real estate is not only cement and bricks. It's a lot of mechanical, electrical, वगैरह. Plus emotions. Plus emotions, plus business, plus money is involved. So it's a mix of a lot of things. So Raviraj Group has handled that very well in last 30 years. We have been a very stable business people. आम्ही टाउनफॉल पण बघितले, पण असं आमच्या कंपनीमध्ये की वी आर अ व्हेरी सेफ पीपल. वी आर नॉट ओव्हर एक्सपोज टू एनिथिंग. वी हॅव केप्ट आवर इंटिग्रिटी दॅट वी शुड बी लेस एक्सपोज टू डेट. असं आम्ही त्या हिशोबाने काम केलं. सो एक प्रश्न होता मला सिद्धीसाठी, आणि हे म्हणजे आम्ही नेहमी हे विचार करायचो, हाऊ इज इट टू बीइंग बॉर्न अँड ब्रॉट अप इन अ रिअल इस्टेट फॅमिली? कारण आय थिंक खूप वॉलटाईल हाचा एक सेक्टर आहे. म्हणजे प्रत्येक 4-5 वर्षात आपण एक डाऊनफॉल बघतो, मग वरती जातो. एकदा US मध्ये डाऊनफॉल झाली आणि इकडे रिअल इस्टेट पडली, लेमन ब्रदर्स आणि सबप्राईम क्रायसिस वगैरे. तर जेव्हा तुम्ही रिअल इस्टेट फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही वाढत होते, तेव्हा म्हणजे हे सगळं तुम्ही म्हणजे व्हॉट वॉज युअर लर्निंग ग्रोईंग अप? As I was growing up, with my father being working more than 12 hours or 13 hours a day, very little that we got to interact with him in our early childhood ages. What my father had in mind was ki he had a vision to grow the business. आणि ती विजन त्यांनी एवढी स्ट्रॉंगली घेतली होती की ते द ओनली पाथ ही कुड सी वॉज ग्रोथ, और द ओनली पाथ ही कुड सी वॉज डूइंग हिज what he is doing in the right way. And in that, of course, we saw a lot of differences in growing up. We first stayed in Kalyan Society, which was a small society on Shankar Shet Road, and we lived in a community. Post that, my grandfather decided to build a house in a joint family, and we moved into a bungalow. From there on is where I would say the growth really began. And throughout the journey, the only time we could really spend with our father was that time there was no culture of work-life balance. Work was everything, and the only time we would spend a lot of time with him was on holidays. तर ते किती म्हणजे काम करू दे, पण त्यांचा विजन होता की माझ्या फॅमिलीला मी जग दाखवणार. So that was his vision, and all his investment he would want to put it across for traveling or for lifestyle. And till now, if you see, he has a very dynamic personality, and he is not very conscious to brands, but he will always be out there with the latest trend, with the latest fashion, with his lifestyle, with the way he invests in something called lifestyle, and that's what he wants to put across in all his projects also. ते काय म्हणतात, तुम्ही सगळं व्यवस्थित दिलं तरच ती सोसायटी व्यवस्थित चालणार. आणि his basic approach to buildings or to construction is maintenance free buildings, and all his life he has aimed to create maintenance free buildings. So as growing up, मजा पण खूप आली, कारण की एवढं अप अँड डाऊन बघितलेलं आहे. आणि but you remember only the best parts of life, right, as a child, and the best parts is that he took us all around the world, and we traveled quite a bit together. And now 8 years I worked with him in the firm, and I got to learn from brick to mortar everything from him. Though I studied architecture, but I also
now understand the background of a developer, and then trying to balance architecture and developers' views together is what the aim is now at my firm. So, ॲक्च्युली मी त्याच्याकडे येणार होतो आणि आज आज खूप चांगली कॉम्बिनेशन आहे, एक जे डेव्हलपर आणि कमर्शियल बघतात आणि एक आर्किटेक्ट. आणि आमच्या अनुभवात म्हणजे जिकडे रिडेव्हलपमेंट करतो हे दोघं एक भाषा बोलत नाही, कारण कमर्शियल इज व्हेरी डिफरंट आणि आर्किटेक्टचं विजन असतं की डिझाईन चांगलं असायला पाहिजे, दिसायला चांगलं असायला पाहिजे, एलिव्हेशन. तर आर्किटेक्ट हा फील्ड कारण तुम्ही रिअल इस्टेटमध्ये होतं वॉज अ नॅचरल चॉईस की तुम्हाला डिझाईनची आवड होती, किंवा व्हॉट वॉज द रिझन फॉर selecting architecture? So as a child, my father took me on all the sites that he was doing. कुठेही साईट करतायत आपण जाऊया बघायला. जेव्हा कल्याणी नगरला ब्रिज पण नव्हता तेव्हा फॉर्टेलिझा करत होतो आणि वी हॅड टू टेक द फुल डायव्हर्जन आणि तिथे आम्ही पोहोचलो आणि वी वुड वंडर हे कुठे आलो पप्पा आपण आणि का आपण इथे आलोय. अँड similarly with BT Kavde Road, when there was nothing is when he decided to take one project there. Now he has 10 projects on BT Kavde Road. So as a child he took us all around, and that's where the idea struck in. And in my 5th standard in my Marathi essay I have written ki mala मोठं होऊन आर्किटेक्ट व्हायचं आहे. And Achha. that's the vision that I followed, and he supported me throughout, and my family did, and that's when we decided to venture हा into सपोर्ट याच्यासाठी होता का की पुढे जाऊन आर्किटेक्चर आपण इनहाऊस करूया, बाहेर नाही द्यायचं वगैरे, असं काय उद्देश होता की जीत यू आर ऑल्सो अन आर्किटेक्ट, राईट? Yeah, I did part architectural degree and part engineering degree. There was a course in University of Sheffield. Okay. They give you a mix of both. पण हे मला नेहमी विचारायचं होतं, शेफिल्ड आणि अशा जागी जे शिकवतात त्याचं ॲप्लिकेशन इंडियामध्ये कितपत होतं की इट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर? It's just mental exposure of what can be achieved, राईट. what is possible. ठीक है, our norms or our bylaws or our way of working, it might not be sustainable or cost effective. Probably the techniques over there are very costly. I mean to say, steel structure, if you try to implement over here, they खूप costly होणार आपल्यासाठी. We are not meant. We have labor. We have cheap labor. They do not have cheap labor. But the kind of exposure that you get, that things are possible. Engineering-wise, of course, the basics are the same. But architecture gives you a different kind of perspective altogether. It might not be applicable to residential or commercial. Of course, it is applicable. But एक जे व्ह्यू भेटतो ओव्हरऑल, असं व्हायला पाहिजे, एक प्रोजेक्ट उत्तम व्हायला पाहिजे. देर हॅज टू बी ग्रीनरी वेन यू आर डुईंग लॉट ऑफ कॉन्क्रीट, सो दॅट एक लाईफ येते प्रोजेक्टला, बॅलन्स असतं. We think that we believe in Vastu and everything, but they are also very studious when it comes to your sun movement, solar movement, wind movement, and they teach us everything in that perspective. So it's helpful. It's not completely implemented over here, but somewhere your basics are clear. Another question again, coming back to Siddhi, is that developer as a entity is a two-edged sword. Okay, म्हणजे एक डेव्हलपर ज्यांनी खूप चांगलं डिलिव्हर केलं तर लोक बोलतात अरे, जे तिकडे राहतात ते म्हणतात की अरे चांगलं प्रोजेक्ट दिलंय. पण एक अफवा जर उडाली एका डेव्हलपरबद्दल आणि नेगेटिव्ह जनरली लवकर पसरतं. ओके, की म्हणजे अरे हे वगैरे वगैरे नाही. तर ह्या सगळ्यातनं कधी तुम्ही बघितलंय का रविराजला जाताना, आणि हाऊ डिड रवी सर हँडल दॅट, और हाऊ डिड यू हँडल दॅट, और जीत हँडल? बिकॉज माझ्याबद्दल कोणी 2 लोकांनी चांगलं सांगितलं ते पसरणार नाही हे मला माहिती आहे, पण माझ्याबद्दल कोणीतरी एक वाईट सांगितलं ते लवकर पसरेल हे पण मला माहिती आहे. अँड आय थिंक फिल्म स्टार, क्रिकेटर, रिअल इस्टेट, पॉलिटिशियन, आय थिंक बिकॉज ते लाईमलाईटमध्ये असतात त्यांच्याबद्दल निगेटिव्ह पटकन पसरतं. तर असं काही एक्सपिरियन्स कधी झालं आहे का, आणि हाऊ दॅट वॉज हँडल्ड, और तुम्ही हँडल करत नाही की ते होईल, ते ऑटोमॅटिकली इट विल कम टू हे, असं काही एक्सपिरियन्स कधी झालं आहे का? बिकॉज दिस आय एम व्हेरी क्युरियस टू नो, कारण मी कधी डेव्हलपर नव्हतो. अँड इट्स व्हेरी क्विक टू स्पीक की अरे ते ना फसवतात, अरे त्यांच्याकडनं पैसे संपलेत, त्यांना भाडं देत नाही. तर असं म्हणजे बोलायला जास्त वेळ लागत नाही, अँड इट ऑल्सो स्प्रेड्स फास्ट. ओके, तर असे काही अनुभव आलेत का तुम्हा दोघांना? बिकॉज रविराज इज अ बिग नेम आणि 30 वर्षापासून आहात,
तर हॅव यू फेस दिस एव्हर? I think these challenges everybody faces in their life, not only a developer. कधी पॉझिटिव्ह असतात, कधी नेगेटिव्ह असतात. बट नेगेटिव्हिटीला हाऊ डू यू सकम टू नेगेटिव्हिटी इज युअर input on that, and I would say ki Ravi sir has dealt with negativity in very positive ways. He's always taken it in his stride, always tried to improve upon that, and he never has backed out or ran away through anything that has come across in his tenure. कधी असं पळून गेलेले आम्ही ऐकलेलं नाही आहे. ते ऑलवेज फेस करणार आणि ओव्हरकम करणार, आणि त्या नेगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीमध्ये कसं कन्वर्ट करायचं is his stride to life. आणि as you must be knowing, is a very dynamic personality, आणि त्यांची जी पर्सनॅलिटी आहे is very ethical, and ते ethics follow करत he is wanting to create his name and has created the company's name. आणि त्यांच्याबद्दल असं कधी आलं तर तुम्ही कधी एफेक्ट झालायत का? बिकॉज सी इट्स अ फॅमिली, तर कधी त्यांच्याबद्दल अरे असं सांगतायत कोणीतरी बाबांबद्दल किंवा आमच्या फॅमिलीबद्दल? सगळीकडे ते न्यूज येते किंवा काय येते, बट तुम्हाला माहिती आहे की युअर फादर इज अ व्हेरी एथिकल मॅन, आणि ते कधीच चुकीचं करणार नाही. अँड दॅट काइंड ऑफ कॉन्फिडन्स हॅज बीन बिल्ट इन अस और नर्चर्ड इन अस ॲज अ फॅमिली, की अँड हॅज बीन गिवन फ्रॉम आवर ग्रँडपेरेंट्स ऑल्सो. आय वुड टेल यू दॅट माय ग्रँडपेरेंट्स आर ऑल्सो very strong-headed grandfather and grandmother. So lately my grandfather passed away a few years back, but my grandmother, the ethics she follows has nurtured all of us also, and taking that into our stride, ते आल्यामुळे आम्ही सगळे इतके पॉवरफुल झाले आहोत किंवा we know कुठे आपल्याला फेस करायचं आहे आणि कुठे चॅलेंज एक्सेप्ट करायचं आहे. सो दॅट इज हाऊ द ब्रिंगिंग अप हॅज बीन. तर आपण गुरु गणेश नगर जायच्या अगोदर देर आर फ्यू थिंग्स दॅट आय वॉन्ट टू आस्क. जीत आणि सिद्धी जेव्हा कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन बद्दल बोलत नाही तेव्हा ते काय करतात? आय मीन व्हॉट इज द हॉबी, व्हॉट इज दी पास्ट टाइम किंवा काय? आय एम शुअर यू हॅव अ यंग किड, तर किड असते तर जनरली देर इज वन पास्ट टाइम विच इज एनिवेज फिक्स. But you are spot on. If we are not talking about construction or Raviraj Group or the art studio or design, we are with the kids. Okay. Or we are planning a holiday, or we are discussing what has to be cooked at home. Most of And what gives you a guilty pleasure? Movie, खेळ, cricket, football, what? I mean, what is that? Anything, everything with the kids. सगळीकडे so very focus centric lives towards kids, and we have two beautiful daughters. One is 7 years old and one is 21 months old now, and the minute we are home is where we have our kids with us, and all our time other than work is spent with them. So we both are very driven by our kids, and everything revolves around them for तर us. त्यांना पण हे गुरु गणेश नगर वगैरे माहिती असतं की यू हॅव केप्ट देम सेपरेट अँड अलूफ फ्रॉम दीज? they do have an idea. They are small, they are young, पण त्यांना माहित असतं की कुठे काय प्रोजेक्ट चालू आहे, आई काय करते, कुठला इंटिरियर प्रोजेक्ट नवीन घेतलाय, बाबांनी कुठला काय प्रोजेक्ट घेतलाय, काय करतात ते, कुठला स्ट्रेसफुल विषय चालू आहे, काय त्यांना सगळं माहित असतं. नाही, लाईक सिद्धी रोट मराठी एसे, आय एम शुअर दे माइट ऑल्सो बी रायटिंग एसेस, राईट? की अरे असे एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहे, हा असं करतायत, इंटिरियर मध्ये असं केलंय वगैरे वगैरे. Very intrigued. But they're still young. Yeah. हा, So but that is the time when they are like open to do whatever. Truly. Good. एक सनायरा म्हणते की एव्हरी संडे आता पप्पा. Sanara is the younger one or the older one? Older one. Yeah. She says की now every Sunday तो my dad is not at home because we have taken redevelopment projects. तर तिला कळालं आता की संडेला there is no time with papa. So my kids got used to it 3 years back. Correct. कारण redevelopment is Saturday Sunday. Is only Sunday. Because Yeah. societies तेव्हा आपल्याला जनरली वेळ देतात. नाही, अच्छा, नाव अनदर थिंग इज कोथरूड मधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आतापर्यंतचा, आय मीन क्षेत्रफळामध्ये तर आहेच, पण 392 लोकांना गुरु गणेश नगर असं प्रोजेक्ट आहे जिकडे आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट होतो. एक खूप चांगली कमिटी होती ज्यांनी हे सगळं सांभाळले आणि 11-12 महिन्यानंतर डेव्हलपर सिलेक्ट झाले. आणि आय थिंक एक लँडमार्क आहे पुण्यासाठी की 392 लोकांना MOU आम्ही 90 दिवसामध्ये साईन केलेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी सिलेक्ट झाले आणि तिकडनं 90 दिवसामध्ये, आणि रविराज रियालिटी तिकडचे डेव्हलपर सिलेक्ट झाले होते. आणि 2,08,000 स्क्वेअर फूट, खूप मोठा जमीन, पण थोडंसं
नॅरो जमीन, तिकडे पाठीमागे स्मशानभूमी आहे, एक नाळा आहे, DP रोडमध्ये आहे. तर ॲडव्हान्टेजेस की मोठा प्लॉट आहे, खूप लोक राहतात वगैरे वगैरे, आणि काही प्लॉटचे नॅचरल काही रिस्क असतात जे जनरली घेतात. तर पहिली गोष्ट, गुरु गणेश नगर जेव्हा तुम्ही करत होता, तर आता आय थिंक तुमच्याकडे पण वेगवेगळे स्टेजेस असतील, टेंडर केलं, मिळालं तर आपण हे करू शकतो. तर जेव्हा गुरु गणेश नगर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा टेंडर किंवा बघितलं, तेव्हा विजन काय होतं, की म्हणजे हा प्रोजेक्ट जर आपल्याला मिळाला तर इकडे आपण एकतर ते लँडमार्क ठरणारे हे नक्की, सेकंडली स्कायलाईन बदलणारे त्या एरियाची हे पण नक्की, पण याच्या व्यतिरिक्त अजून काय विजन होतं तुमचं दोघांचं, आणि स्पेशली स्टार्टिंग विथ जीत, की कमर्शियली काय होती, आणि त्याच्यानंतर आपण सिद्धीकडे येऊया की इकडे डिझाईनमध्ये आपण काय काय करू शकतो अशा मोठ्या प्रोजेक्टमध्ये. सो मला असं वाटतं की आम्ही मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलं, वी डिड व्हेरायटी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट. पुढे जाताना आता जे पुण्याची स्कायलाईन आहे, वी हॅव बीन ग्रोईंग सिन्स 1980s 1990s. जे पुण्याची स्कायलाईन आहे ते थोडंसं बदल होणं गरजेचं होतं, आणि ते होतं पण आता. देर आर एव्हरीवेअर यू गो, देर आर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. वी बिलीव्ह इन टेकिंग अ बिगर प्रोजेक्ट बिकॉज दॅट्स आवर कंपनी पोर्टफोलिओ. आम्हाला असं होतं की एक फर्स्टली बेसिकली वी आर मारवाडीज. I'll come to that, but Marwadis working with a different kind of caste, saying how evolved our company is, we can still deliver what you want. आणि ते प्रोजेक्ट करताना असं होतं की एक जिथे ऑलरेडी कम्युनिटी आहे, वी एंटर दॅट कम्युनिटी अँड वी मेक इट अ बेटर कम्युनिटी. वी इम्प्रूव्ह द स्कायलाइन्स, वी गिव्ह देम फंक्शनॅलिटी, बिकॉज द सोसायटी इज क्वाईट एलिवेटेड, but also the location is brilliant. It's right in the center, so it also creates a brand name for us. Okay, what we have been doing for so many years, आणि आता आपण काय करू शकतो, काय घडवू शकतो. कारण की आमची कंपनी पण last 30 years the project that we were doing and the way we have evolved, it has to be somewhere in the center. We want to showcase it, we want to brand it in the center. So we thought it was a brilliant platform की एक कोथरूडमध्ये सेंटरमध्ये जिथे सगळ्यात जास्त शिक्षित क्लायंट्स आहे, त्या तिकडे जाऊन त्यांच्या मनात एक इम्प्रेशन घडवून आणायचं आहे. अँड वी वॉन्ट टू क्रिएट अन इम्प्रेशन, अ मार्क इन दी एंटायर कम्युनिटी. दॅट वॉज द विजन. सो दिस अँड आवर कम्युनिटी ॲज पुणे इज व्हेरी स्मॉल. इफ यू डू अ गुड प्रोजेक्ट इट विल spread like wildfire. That was the whole vision, to create a landmark project in Kothurud, in the center of the town, with the community that is already established. त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. That's why we have taken a lot of effort for that. That was the vision. Yeah, and architecturally and design wise किंवा I mean so एक गोष्ट मला एका खूप चांगल्या डेव्हलपरने सांगितलं होतं की तू जेव्हा एक प्रोजेक्ट करशील आणि ते घ्यायचं की नाही, तर हे पहिले जाताना बघ की तू तिकडे राहशील का. अँड आय थिंक मेनी आर्किटेक्ट वाउच बाय इट, की मी असं बनवीन की मी इकडे राहू शकते. हां, ते तिकडे घेणार राहणार हे वेगळी गोष्ट, पण तर गुरु गणेश नगर सारख्या जागामध्ये काय डिझाईन केलं असतं तर तुमची विजन पूर्ण झाली असती की, किंवा तुम्ही राहिले असते की अरे हां, अशा बिल्डिंगमध्ये राहायला मजा येईल. हां, मी जेव्हा गुरु गणेश नगर डिझाईन करत होते, और वी वर ट्राइंग टू क्रिएट अ लॉट ऑफ परम्युटेशन कॉम्बिनेशन्स, 3 बेसिक प्रिन्सिपल्स मला डेफिनेटली, किंवा मी कुठलाही प्रोजेक्ट करते हे 3 प्रिन्सिपल्स मी ऑलवेज कायम ठेवते. वन इज कम्युनिटी बिल्डिंग. तुमची जी कम्युनिटी आहे 392 अपार्टमेंट्स जे आपण क्रिएट करणार आहोत, ते प्रत्येक सणाला तुम्ही बरोबर येणं, किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे यू कॅन स्पेंड इनफ क्वालिटी टाईम विदिन युअर प्रिमाइसेस. सो कम्युनिटी बिल्डिंग फॉर मी इज आय थिंक की इन डिझाईन. सेकंड कम्स टू ग्रीन स्पेसेस अँड सस्टेनेबिलिटी. आता सगळेच म्हणतात सस्टेनेबिलिटी, पण हे काय आहे एक्झॅक्टली? तर बेसिकली तुमची बिल्डिंगला फिक्स्ड कॉस्ट जेव्हा आपण लोअर करू शकतो, इन एडिशन विथ ग्रीन डिझाईन इज वॉट वी कॉल सस्टेनेबिलिटी. आणि सोलर पॅनल्स लावणं, किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची, किंवा STP लावायचं, नाव दीज आर मॅन्डेटरी. बट अदर दॅन दॅट तुमच्या बिल्डिंगचा ओरिएंटेशन ॲक्युरेटली असावा, तुमच्या घरात ईस्ट टू वेस्ट सनलाईट यावी, गुड विंड डिरेक्शन क्लेम करायचं, किंवा क्रॉस व्हेंटिलेशन इन द राईट terms we should put across. So this is the second most stressful factor that I look at in design.
And the third most important factor is definitely good amenities and great facility. So when आपण जेव्हा आपण म्हणतो पुणे म्हणजे पुनर्विकास, you are looking at a lifestyle upgrade, and you are looking at going from somewhere where your building does not even accommodate a lift to reach your apartment to going into a building where you can now spend quality time with your children in a park or walk around with them, or have a free way for your children to cycle, or for senior citizens to come together along a temple, or for your health and fitness and your mental well-being. So माझ्यासाठी हे 3 most important factors आहेत when we are designing any premises. And for Guru Ganesh Nagar हे एकदम apt होते कारण की the scale of the project is large, where we can accommodate all of them very naturally. It is not an effort as an architect that I have to put in or do something differently, but because of the scale of the plot and the layouts that we are able to establish, we are able to achieve all of them. So I think Guru Ganesh Nagar is a great project आणि definitely एक landmark तर होणारच with added facilities. आम्ही जे रिडेव्हलपमेंट करतोय तिकडे कमिटीचा एक खूप मोठा महत्त्वाचा रोल असतो. ओके, कारण 400 लोकांकडे तुम्ही जाऊन डायरेक्टली बोलू शकत नाही. स्टार्टिंगमध्ये त्यांचं घर डिझाईन करताना तुम्हाला बोलावं लागतं, हे नक्की आहे. पण आय थिंक जे माझं अनुभव आलं आहे आणि आम्ही काम केलेलं आहे, आय थिंक रिडेव्हलपमेंट कमिटीचं महत्त्व काय, आय थिंक गुरु गणेश नगर इज अ क्लासिक एक्झाम्पल की कमिटी काय अचीव करू शकते जर ते एकत्र राहिले तर. आणि 30 वर्षामध्ये आपापसात भांडणं वगैरे जनरली असतात, पण ते सोडून यू राईज अबाव दोज इमोशन्स आणि एकत्र येऊन काम केलं तर तुमची एक्सपिरियन्स वर्किंग विथ दॅट कमिटी कसं होतं? So I'll tell you, Guru Ganesh was one project where it was easy, but otherwise it is quite stressful. Normally everyone is not on the same page. सगळ्यांचे विचार अलग असतात, धाऱ्या असतात. There are troublemakers in the society. कोणाला नकोच आहे redevelopment. गुरु गणेश सोसायटीला ज्याप्रमाणे या कमिटी ज्याप्रमाणे रिस्पॉन्स दिलेले, या लोकांनी रिस्पॉन्स दिला आम्हाला की keeping all their hatred aside or keeping all their differences aside, they came to a page for a betterment of the society. That was commendable. I think it was equally, the applaud has to go to PMC as well. They were the ones to they were the ones to bridge the gap, bridge the differences between a developer's point of view and communicate and getting everyone on the same page. कारण की आपला हा गुरु गणेश नगर एक as a federation. Number of societies, number of committee members coming together, you bringing everyone together, bringing them on the same page, trying to establish a commercial proposal with us. I mean to say, it's not only about their emotion, it has to commercially be viable as well. So a lot of effort has gone inside, but it didn't seem like it because the committee was equally on board. The educated committee, they knew what was happening. I think you educated them as well. Also, of course, there are always troublemakers, but the committee is handling them also very well. Otherwise, in 3 months, bringing 390 people on one page, signing the MOU would have been impossible. म्हणजे आम्ही बघितलं आता आम्ही जे टेंडर लास्ट इयर घेतलंय ते आतापर्यंत आम्ही LOI स्टेज पर्यंत नाही आलो बिकॉज देर इज सो मच ऑफ डिफरन्सेस. In that way, Guru Ganesh Nagar as a committee is very emotionally, they know what they want. And I think it's a need of the hour. अच्छा, अजून एक आहे की गुरु गणेश नगरला आपण फॉर अ लॅक ऑफ बेटर वर्ड क्लस्टर म्हणू. ओके, 18 बिल्डिंग 14 सोसायटी एकत्र. मला सिद्धीकडनं जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एक बिल्डिंग जातं आणि जेव्हा क्लस्टर येतं तर एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जास्त लोकांना सांभाळावं लागतं. पण आर्किटेक्चरली आणि UDCPR आणि रेग्युलेशन्स प्रमाणे जर क्लस्टर आपण केलं तर त्याच्यात काय काय ॲडव्हान्टेजेस आपल्याला मिळतं. फॉर एक्झाम्पल डिझाईन, पार्किंग, असे आर्किटेक्चरली आपल्याला काय ॲडव्हान्टेजेस मिळतं. आणि मी तुम्हाला हा प्रश्न का विचारतो याचं मी पार्श्वभूमी देतो.
खूप साऱ्या ठिकाणी एक सोसायटी असते ते रिडेव्हलप करते, बाजूला एक सोसायटी असतात, पण काही म्हणजे जे 30 वर्ष 25 वर्ष एकत्र राहिल्यामुळे कधी कधी ते एकत्र येत नाही. आणि आम्हाला कधी कधी प्रश्न येतं की अरे आम्ही एकत्र गेलो तर काय. आता आम्ही आमच्या पद्धतीने समजवतो त्यांना, पण फ्रॉम अन आर्किटेक्ट टू नो आय थिंक आम्हाला आवडेल की 2-3 सोसायटी किंवा गुरु गणेश नगर 14 सोसायटी एकत्र आले तर त्याला आर्किटेक्चरली त्यांना काय ऍडव्हान्टेज मिळतो. आणि हा डेव्हलपरच्या पर्स्पेक्टिव्हने नाही, डेव्हलपर जास्त कमवेल इज ठीक आहे गिवन, पण सोसायटीच्या लोकांना त्याच्यात काय ऍडव्हान्टेज मिळतं हे थोडं तुम्ही समजवलं तर आय थिंक बरं राहील ऑडियन्ससाठी. सो डेफिनेटली लार्जर प्लॉट म्हणजे जास्त ओपन स्पेस किंवा लार्जर प्लॉट मीन्स मोर फॅसिलिटी इज व्हॉट आय वुड से. डायरेक्टली ते इम्पॅक्टफुल आहे. स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये मॅक्सिमाइज काय करू शकता, तुमची छोटीशी ओपन स्पेस किंवा ती पण नसेल प्रॉबेबली, आणि टॉप टेरेसवर तुम्हाला बेसिक काही अम्युनिटीज मिळेल अँड दॅट इज अबाउट इट. तुम्ही एक 10 लोक किंवा 15 किंवा 20 लोक एका बिल्डिंगमध्ये राहतात आणि डेफिनेटली इट्स इझियर टू मॅनेज, पण तुम्हाला जे ॲडेड फॅसिलिटीज असतात ते अजिबात मिळणार नाही. अँड यू विल ऑलवेज सीक टू गो आउटसाइड ऑफ युअर सोसायटी फॉर मोस्ट थिंग्स पॉसिबल. बट जेव्हा 2 किंवा 3 किंवा 4 सोसायटीज अमॅल्गमेट होतात तेव्हा तो जो लेआउट बनतो किंवा ती जी स्कीम बनते, इन द स्कीम ऑफ थिंग्स त्याच्यात आपल्याला खूप सारे ॲडव्हान्टेजेस मिळू शकतात. लाईक स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये आता इन रिडेव्हलपमेंट इट्स इम्पॉसिबल टू अचीव पार्किंग आणि देन वी हॅव टू गो फॉर स्टॅक पॅकिंग विच इज एका गाडीवर दुसरी गाडी निर्भय आहे. बट इन अ cluster or an open plot we can accommodate a lot of regular open parking also, a lot of basements also, non-stack or non-mechanical parking. So that is one great advantage that you get. Secondly, like I told you, larger open space, larger facility, greater clubhouse, better amenities. Thirdly, in standalone buildings you will always have 1 or 2 elevators, but when you do a larger layout or when you do a cluster of buildings you have a lot of backup available at all times. Larger community is more fun also I would say की top terrace वर सगळे मुलं खेळतायत किंवा खालती all the senior citizens have gathered together for a festival. So I think ते सगळं only win situation आहे when you get a better plot or a bigger area to play with. Can I add to this? Yeah. आता फॉर एक्झाम्पल गुरु गणेश नगर घेतलं असतं आणि सगळ्यांनी डिसाईड केलं असतं वेगवेगळी सोसायटी निर्माण करायची आहे, तर नाव गोईंग बॅक इफ आय हॅड टू डू दॅट होल थिंग ऑल ओव्हर अगेन विथ सिंगल क्लस्टर, आय थिंक इट वुड हॅव बीन व्हेरी चॅलेंजिंग इन टर्म्स ऑफ साईड मार्जिन, ऑल्सो इन टर्म्स ऑफ मेंटेनन्स. प्रत्येक सोसायटीला वॉचमॅन ठेवणं, त्यांचं वेगळं सेटअप करायचं इक्विपमेंटचं. आय थिंक वेन यू आर डुईंग अ combined development of a cluster, your CAM charges goes down significantly. कारण की all the amenities, all the facilities, security असेल किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल क्या, this is all shared by each other. Whereas if you are individually tackling the amount of energy that you are giving to that project, then काय होतं की मेंटेन होत नाही. 4 लोक मेंटेन करतात व्यवस्थित, 4 लोक probably they are not able to maintain it. But in such a big society, when you are doing it, of course, how she added, you get more open space, you get more space to play, you get more amenities, but also your CAM charges is significantly going down. Openness means there is more ventilation, that means you are saving on the energy cost. Yes. So that plays a very big role when it comes to cluster development rather than a single building development. I feel that is added, it's a very big advantage. आणि डेव्हलपरला पण म्हणजे साईट इन्चार्ज कमी लोक लावा, बल्क परचेस करा. आय थिंक ते ॲडव्हान्टेज पण जनरली कुठे ना कुठेतरी इट विल किक इन. पण सोसायटीच्या लोकांना आय थिंक वन ऑफ द थिंग विच सिद्धी सेड, अँड हे प्रश्न आम्हाला येत राहतात आणि लोक कधी कधी हे विचारतात, घर पहिले नंतर बघू, पार्किंग मिळेल का सांगा. आणि आय थिंक पार्किंग हा सगळ्यात मोठा कन्स्टंट आहे आत्ताच्या तारखेला पुण्यात. आणि आम्ही जनरली खूप लोक सांगतात की सर 5 वर्षानंतर मी घर घेईन पण पार्किंग मिळणार नाही मला. तर ते एक आय थिंक इज अ व्हेरी व्हेरी बिग ॲडव्हान्टेज. इकडे मार्जिन्स आपण युटिलाइज करू शकतो, पार्किंग बसू शकतो. आता मी स्पेसिफिकली गुरु गणेश नगरकडे येतो आणि सिद्धीसाठी हा प्रश्न आहे की गुरु गणेश नगरमध्ये आपण काय करतोय, म्हणजे काय बघायला मिळणार जे पुणेकरांनी आणि कोथरूडकरांनी पहिले बघितलं नव्हतं आणि काहीतरी एक नवीन, आणि एवढा मोठा स्कायलाईन, एवढा मोठा प्रोजेक्ट, तर काय काय आपल्याला नवीन दिसतील जे
आय थिंक उत्सुकतेने आम्ही तर वाट बघतोय असं PMC, आय थिंक गुरु गणेशगरचे लोक बघतायत. पण जेव्हा एवढं मोठं रिडेव्हलपमेंट होतं आजूबाजूचे लोक पण बघतात, अरे इकडे काहीतरी होईल. ओके, तर हे काय आहे, म्हणजे व्हॉट आर द थिंग्स दॅट यू आर डिसाइडिंग अँड प्लॅनिंग? सो गुरु गणेश नगर केम विथ इट्स ओन सेट ऑफ चॅलेंजेस. मागच्या बाजूला वी हॅव द स्मशानभूमी अँड प्लॉटची विड्थ किंवा आपण एंट्री म्हणतो ती खूपच लहान आहे. बट आत गेल्यावर आय विल अश्योर यू की तुम्ही काहीतरी नवीनच बघणार याच्यात. इन टर्म्स ऑफ लेआउट आपण एक खूप इव्हॉल्व्ड लेआउटवर काम करत आहोत, ज्याच्यात वी आर पंक्चरिंग अ लॉट ऑफ ओपन स्पेसेस. वी आर क्रिएटिंग अपार्टमेंट्स की त्यांचे ओरिएंटेशन असे आहेत की तुम्हाला सनलाईट मॅक्सिमाइज होईल. तुमचे विंडो प्लेसमेंट्स एवढे ब्युटिफुली थॉट ऑफ आहे की तुम्हाला साऊथमध्ये खूप हार्श सनलाईट न येता नॉर्थची बेस्ट लाईट तुमच्या अपार्टमेंटमध्ये मिळेल. लोअरिंग एनर्जी कॉस्ट ते आमचा एकदम प्रायमरी रोल आहे या सोसायटीसाठी. अँड वेन आय से पंक्चर्ड ओपन स्पेसेस म्हणजे प्रत्येक घराला एक गार्डन व्ह्यू किंवा हा असा व्ह्यू आहे की तुमच्या बॅल्कनीज कधी दुसऱ्या बॅल्कनीमध्ये ओव्हरलुक होणार नाही. सो दॅट इज द प्रायमरी एम. इन कमिंग टू मायक्रो चॅलेंजेस, लेआउट इज ऑप्टिमाइज्ड इन मेनी आयट्रेशन्स आता. आणि तुम्ही पण बघितलं असेल की आपण फार डिझाईन इम्प्रूव्ह करत आता आपण ऑलमोस्ट, कारण टायपॉलॉजीज जास्त आहे. हो, 18 टायपॉलॉजीज टॅकल करायचे इज नॉट इझी विथ व्हेरी स्मॉल मार्जिन्स. म्हणजे 78 स्क्वेअर मीटर्स नंतर लगेच 100 स्क्वेअर मीटर्स नंतर अगेन 110 स्क्वेअर मीटर्स. बट वी आर एबल और वी वर एबल टू मॅनेज दॅट इन द राईट वे. आणि तुम्ही बघाल तर जर तुम्ही मायक्रो प्लॅन स्टडी केला तर पॅसेज वेस्टेज इज मिनिमम. घरात शिरल्यावर तुमचा किचन इमिडिएटली दिसत नाही, हा एक प्रायमरी आमचा कन्सर्न होता आणि विच वी बीन एबल टू अड्रेस व्हेरी ब्युटिफुली. ओव्हरलुकिंग बॅल्कनीज न करता वी गिव्हन युअर ओन प्रायव्हेट व्हरांडाज. आणि अदर दॅन दॅट वी क्रिएटेड निशेस फॉर युअर वॉर्डरोब्स, कारण की नाव स्टोरेज इज अ बिग चॅलेंज सर, आणि ते अड्रेस करायचं इन अ स्मॉलर अपार्टमेंट इज इम्पॉर्टंट. So giving those dedicated wardrobe niches in your bedroom to give you a clear rectangular or a square bedroom and creating comfortable spaces. इतके बारीक थॉट्स आम्ही ठेवलेत की यु नो की बेसिक वास्तू आम्ही कव्हर तर करतच आहोत. बट तुमची युटिलिटी कुठे राहणार, तुमची ड्राय बॅल्कनीमध्ये तुमची वॉशिंग मशीन कशी बसणार, तुमचे कपडे कुठे सुकवणार, विदाउट एनी कॉम्प्रोमाइज इन द लेआउट और इन टर्म्स ऑफ डिझाईन वी आर एबल टू अचीव at a micro level very small amenities जे एक कम्फर्टेबल लिव्हिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. मॅक्रो लेवलवर सांगणार तर कुठली अमेनिटी नाही देणार ते विचारा आता. कुठलं नाही देणार, कुठली नाही देणार तुम्ही ते विचारा मला. नाही कुठलं आहे म्हणजे व्हॉट गुरु गणेश नगर लोकांना काय काय अमेनिटीज बघायला आणि अनुभव करायला मिळणार आहे. फ्रॉम हॅव्हिंग अ क्लब हाऊस विच इज स्टेट ऑफ द आर्ट, तुमचा मल्टी फंक्शनल हॉल आहे, तुमचा टेम्पल आहे, तुमची सिनियर सिटीजन आणि चिल्ड्रन प्ले एरिया ऑल आर कव्हर्ड. आणि व्हेहिक्युलर फ्री आहे. व्हेहिक्युलर फ्री इज व्हॉट वी आर ट्राईंग आवर बेस्ट टू अचीव. अदर दॅन दॅट ग्रेट साईड मार्जिन्स आहेत की इझी मुवमेंट आहे पूर्ण प्रोजेक्टमध्ये. म्हणजे आत आल्यावर यू डोंट हॅव टू फाइंड अरे मी पार्किंगला जाऊ कसं किंवा मी कुठे जाऊ आता गाडी कुठे लावू. देर इज नो वे लाईक दॅट. प्रत्येक बिल्डिंग किंवा प्रत्येक टावरची डेडिकेटेड एंट्रन्स पोर्च आहे, डेडिकेटेड लॉबीज आहेत. अँड other than that we are trying to develop the top terraces for you all की you know जिथे amenities आपल्याला थोडेफार वरती टाकता येईल. बट मॅक्सिमायझिंग ग्राउंड स्पेस इज आर एम. आणि प्रत्येक क्लस्टरमध्ये टू क्रिएट दॅट स्मॉल ग्रीन पॉकेट is important. So we will be able to accommodate a barbecue pit, a cricket pitch, मुलांना खेळायला एखादी स्मॉल स्केटिंग रिंग, फ्रॉम सिनियर सिटीजन पॅटिओज टू हॅव्हिंग अ लिटल बिट ऑफ अ झेन गार्डन की तुम्ही कुठे तिथे जाऊन मेडिटेट करू शकता किंवा एक डेडिकेटेड योगा स्पेस देणार आहेत. सो कुठली अम्युनिटी नाही अकॉमोडेट करणार हा प्रश्न आहे. So I'd like to highlight some of the amenities that we have been discussing. म्हणजे आतापर्यंत आम्ही ते क्लोज नाही करत आलोय कारण की there is a thought process behind it. But we are trying to create co-working spaces in the vicinity, in the project in itself. the project itself. A community hall with community kitchen. So some people are working and they want to eat food, they can come and eat over there. A community laundromat. So that some people live alone, they do not wish to keep a washing machine inside. They can use the community laundromat. Apart from that, there will be a theater inside the facility. Swimming pools are going to be there, kids plus upper.
So most of the amenities a lot of builders are providing, but we have also thought of amenities which are not easily available in a smaller project. A very different concept that आम्हाला 2 rooms create करायचे होते that can be distinguished as a visitors room, a guest room की कोणी पाहुणे आले आपल्या घरात, आपल्या घरात नाही accommodate करताना तर आपण we can rent it out from the society itself. Pay some money so that the society keeps on getting some kind of money. Apart from that, we were trying to create 2 other rooms where we can keep critically ill people. So if they are having some kind of they want to get admitted or they have some kind of illness or whatever, they can be kept over there, they can be monitored. So basic medical facility will be created inside. So these are the things that apart from the basic amenities, जे सगळीकडे असतात, एवढी मोठी society because there are 1,000 families. 1,000 families means close to 4 people in every family. 4,000 लोक राहणार आहेत. राईट. So we are thinking out of the box. There has to be somewhere we can accommodate it. That is also side by side we are working on. आता हे सगळे जे आपण सांगतोय हे याचं इन जनरल हे प्रत्यक्षात बघायला आता आपल्याला कधी मिळणार, म्हणजे काय म्हणजे प्लॅन आणि हे कसं आहे. आणि आय अंडरस्टँड की अप्रुव्हल्स आपल्याला यायचं बाकी आहे वगैरे वगैरे, पण जनरली या साईजचे प्रोजेक्ट बांधायला म्हणजे काय अवकाश लागतं, म्हणजे किती वर्ष लागतात किंवा काय प्लॅनिंग असतं जनरली. तर आता आय एम टॉकिंग फ्रॉम रविराज पॉइंट ऑफ व्ह्यू. आम्ही हे टार्गेट केलंय की 3 वर्षात आम्ही पूर्ण करू. तर वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड 3 वर्ष फ्रॉम द डेट ऑफ वी गेटिंग द पीसफुल पोझिशन ऑफ द एंटायर प्लॉट. हा म्हणजे वेकेशन आलं की आम्ही ते नॉकिंग डाऊन द बिल्डिंग and starting the work. मी एक मिनिट आय इंटरप्ट. मला आमच्या ऑडियन्ससाठी पीसफुल पोझिशन म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे हे एकदा म्हणजे एका डेव्हलपर कडनं समजून घेऊया, बिकॉज वी ट्राय टू एक्सप्लेन दिस. पण एका डेव्हलपर कडनं पीस, कारण इट्स अ व्हेरी ब्युटिफुल वर्ड इफ यू थिंक अबाउट इट. पीसफुल पोझिशन असं ऐकायला खूप बरं वाटतं, बट इन अ रिडेव्हलपमेंट सिनारिओ इट्स नॉट दॅट ग्रेट अ वर्ड टू गेट अ पीसफुल पोझिशन. तर डेफिनेशन काय आहे पीसफुल पोझिशनचं? So काय असतं माहितीये का, there are various kind of people, but we can categorize that they are genuinely having a problem and they are genuinely creating nuisance in the society. There are troublemakers also and there are people who are genuinely having problem. Means आता काय आपण एवढे 400 लोकांना we are telling them to find a alternate accommodation. Yes. तर होऊ शकतं की त्यांना थोडंसं वेळ लागते. We can understand that. But there are also people who are troublemakers who do not they have their own distinctive motive or behind the curtains they want to establish something else, show how powerful they are or trying to establish some kind of mind games वगैरे. तर आम्ही काय करतो की कॅटेगरायझेशन मध्ये एक असतं की आम्हाला माहिती आहे की त्यांना जनरली कुठे दुसरीकडे फ्लॅट भेटत नाही कारण की किंवा त्यांना महिनाभर आहे आणखी शिफ्ट व्हायला. वी कॅन अंडरस्टँड दॅट. बट देर आर ऑल्सो ट्रबल मेकर्स ज्यांना आपल्याला एक ॲज अ ग्रुप विथ सोसायटीज हेल्प, विथ PMC's हेल्प, विथ अस, we have to go do legal formalities and get an order to ask them to peacefully vacate them, because this is always a very critical part, because we do not want to be harsh. As a developer will always be seen as a harsh guy. Not showing that and showing that genuinely we have also invested in the property. आमचे पण कोट्यवधी रुपये लागलेले. We can request them multiple times, but then it has to be somewhere, it has to come to an end. Then it has to be a legal process that we have to take. नाही, याचं कारण काय आहे की आम्हाला एकदा इट्स अ व्हेरी फनी डेफिनेशन. जे लोक कॉपरेट करतात तेच आता त्यांना पीसफुल पोझिशन म्हणत नाही. ठीक आहे, इट्स अ पन. ओके, लाईक हॅपीली मॅरिड असे पण आहेत. जे कॉपरेट करतात ते बाहेर निघाले त्याला पीसफुल पोझिशन म्हणत नाही. जे लोक कॉपरेट करत नाही ते घेतात तर मी पीसफुल पोझिशन म्हणतो. अँड दॅट्स वाय हा डेफिनेशन थोडं क्लिअर करणं गरजेचं होतं. आता हा, यू आर अगेन कमिंग बॅक टू द प्लॅन. तर बेसिकली 3 years मध्ये आपल्याला बहुतेक हा आफ्टर द पीसफुल पोझिशन वी कॅन मे बी सी दिस होल thing. So right now what we are at a stage where we are trying to satisfy each and everyone's need. Right. 50 types of prototype we have come down to 18 types. 50 स्क्वेअर फीटचं गॅप मध्ये ठेवून सगळ्यांचे इनपुट घेऊन की कसं त्यांना कुठे प्लेसमेंट पाहिजे बेडरूमची, कुठे खिडक्याची प्लेसमेंट पाहिजे, क्रिएटिंग निशेस वेअर द कबर्ड्स कॅन बी इम्पोर्ट. सगळ्यांचे इनपुट्स घेतो. राईट. To get everything on board, coming to putting it on the paper, putting it for IoT, 6 months will go in
EC, environmental clearance. त्यानंतर we go for first sanctioning. Then a major chunk of our finances, the builder's finances needed because we have to buy TDR, खर्ची वगैरे सगळं बाहेरनं घ्यावं लागतं. And then we start the work. या प्रोसेसला कुठेही 1 वर्ष जाणार आहे आपलं. राईट. So 1 वर्षानंतर we target that in this 1 year we put all our resources in use. की फंडिंग कुठनं आणायची आहे, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला आणायचंय, कुठला एक्सकवेटरला आणायचंय, काय स्पीडनी काम करायचंय. सो ऑल दोज थिंग्स आर इन प्लेस इन दिस 1 year. And then after that 3 years should be a breeze because everything is in place. So 3 years we can complete the project after that. हा प्रश्न थोडंसं वी विल स्ट्रेच, कारण हा प्रश्न भरपूर येतो की फ्रॉम अ डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह एका प्रोजेक्टला मी रिस्क फ्री झाली हे मी कधी म्हणू शकतो. कारण एक मिडल क्लास सिटीजन ज्याच्याकडे 1 घर किंवा 2 घर आहे, एक खूप मोठी भीती जे आम्हा लोकांना वाटतं की अरे मी घर दिलं आणि परत माझ्याकडे आलंच नाही. ओके, तर याला जनरली डेव्हलपरकडनं आम्ही शब्दांनी ऐकतो की आम्ही हे केले ते केले, बट डेव्हलपरकडनं हे कधी ऐकलं नाही की कुठली प्रोसेस फॉलो केली फ्रॉम द डेव्हलपर साईड तर एक प्रोजेक्ट रिस्क फ्री होऊन जाते, म्हणजे ती कधी थांबणार नाही हे आपण एन्श्योर करू शकतो. म्हणजे काय तिकडे कधी कधी आम्ही म्हणतो की पर्सेंटेज वगैरे सोडून तुम्हाला घर परत मिळालं तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आम्ही फायनान्समध्ये नेहमी सांगतो की रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आलीच नाही तर बोंबललं आपण. ओके, तर डेव्हलपरकडनं म्हणजे वी नीड टू अंडरस्टँड की काय केलं तर त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये रिस्क राहत नाही जास्त. म्हणजे दॅन इट विल गो थ्रू. लाईक तुमचं वर्ड मला आवडलं, ब्रीज, म्हणजे इकडनं ते हवेसारखं निघून जाईल. पण त्या जागी येईपर्यंत काय चॅलेंजेस आहे डेव्हलपरला? So the maximum amount of funds that has to be deployed is between your first sanction and the second sanction. That is buying the TDR, Kharchi, development charges and that. Right. When we were discussing our agreement also, we were trying to see की किती महिने लागणार आहे, आम्हाला काय फायनान्शियली प्लॅनिंग करायचे, आमचे कुठले प्रोजेक्टचे जे संपणार आहे, जिथनं कॅश फ्लो येणार आहे. राईट. सो दॅट वॉज ऑलवेज बिहाइंड आवर माइंड की आम्हाला हा करावा लागणार आहे कारण की हा प्रोजेक्ट या वेळेला सुरू होणार आहे. So we have already started talking to our investor, our community of what we are going to do, of where we have reached, which stage we are at. But once your bank guarantees are in place, because to keep that mental satisfaction to people also, that we are giving a certain kind of bank guarantee or security. Once that is in place, once you have 100% sanction, तुमचं TDR वगैरे झालेलं आहे, आमचं मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा वेकेट करता ते घर, तर मी मोस्ट ऑफ द एक्सपेन्सिव्ह वगैरे ऑलरेडी बीन टेकन केअर. मोस्ट ऑफ द थिंग्स दॅट पीपल वुड बँक के आम्ही अर्धीवट बिल्डिंग बांधू, नंतर TDR विकत घेऊ त्या पैशाने, नंतर आपण पुढचं बिल्डिंग बांधू. आपल्या या प्रोजेक्टमध्ये आपण काय करतोय, सगळं जे क्रिटिकल पार्ट आहे वी आर ट्राइंग टू रिझॉल्व दॅट बिफोर वी स्टार्ट द वर्क. राईट. तर दॅट मिटिगेट्स ऑलमोस्ट ऑल द रिस्क दॅट homeowner can, I mean to say that is the kind of satisfaction the homeowner gets. की सगळं सँक्शन आलेलं आहे. आता काही झालं तर बिल्डरचे पण इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, बिल्डर इज ऑल्सो इक्वली टाईड अप विथ अस. आणि मग जे बिल्डिंग बनवायला जे खर्च लागतं, वी हॅव युअर बँक गॅरंटीज. बँक गॅरंटी तुम्ही रिलीज करत राहणार, बिल्डिंग चालू होत राहणार. सो पार्टली इट विल बी थ्रू बँक गॅरंटी विच यू विल बी रिलीजिंग, partly it will be through sales, partly it will be through our own budgets which will be coming inside. So we believe that the critical part is to get to a level where we tell you guys, please, we are in a stage where we can take the possession. After that it becomes a breeze. This is our motto of working. नहीं, this is absolutely financially very very important. तर जनरली एक थॉट प्रोसेस आहे, रिडेव्हलपमेंटमध्ये जमीन तर घ्यायचंच नाही आहे. ओके, विच आय अग्री. पण असं नाहीये की रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला स्टार्टिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागत नाही, विच आय थिंक हे कुठेतरी पूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये कुठून तरी मिस होऊन जातं. तर आता म्हणजे जस्ट रफ बॉल पार्क, जर 100 रुपये माझा कॉस्ट आहे एक पूर्ण प्रोजेक्ट, म्हणजे गुरु गणेश नगर 700-800 फ्लॅट बनवायला आपल्याला 100 रुपये खर्च आहे. याच्यात जे तुम्ही क्रिटिकल पार्ट म्हणाले की अप्रुव्हल, TDR, FSI, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, हे
याचं 100 पैकी किती पर्सेंटेज कॉस्ट अपफ्रंट लागते एका डेव्हलपरला? अँड आय थिंक इट विल व्हेरी अकॉर्डिंग टू प्रोजेक्ट साईज, पण कितपर्यंत लागतं हे? यू कॅन गिव्ह अ रेंज. आय टेल यू, लाईक अ ग्रीनफील्ड प्रोजेक्ट, जे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट करताना आपल्याला जे माल विकायला भेटतो, तसंच इथे आम्हाला जे माल विकायला भेटणार आहे, दॅट इज गोइंग टू कम आफ्टर इन्करिंग द TDR कॉस्ट. राईट. तर आम्हाला समजा या प्रोजेक्टवरनं, आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल, 5 लाख स्क्वेअर फीट भेटणार आहे. 5 लाख स्क्वेअर फीट भेटताना आपल्याला किती पैसे टाकायचे? तर वी हॅव टू पुट ऑलमोस्ट 25% ऑफ द मनी अपफ्रंट. सो आय कॅन कम्पेअर दॅट 25% इज गोइंग ॲज पर द लँड कॉस्ट. Right. That is the kind of investment that has to be incurred for a risk-free project on day one. So it is as good as buying the land without TDR. Right. Over here we are getting full sanction. लँड मध्ये तुम्हाला लँड पण घ्यावं लागेल आणि TDR पण घ्यावं लागेल. इकडे लँडचं कॉस्ट नाही पण TDR आहे. आणि 100 रुपये जर टोटल खर्च आहे तर 25 रुपये आपल्याला स्टार्टिंगला लागणारच आहे. आणि आफ्टर दॅट इट्स अ कॅश फ्लो गेम. इट्स नॉट अ प्रॉफिट गेम पर से, की म्हणजे त्याच्यानंतर सेल्स येत आहेत का, पैसे परत येत आहेत का, द प्रोजेक्ट इज जनरेटिंग इटसेल्फ ऑर नॉट, हा आय थिंक खूप क्रिटिकल आहे. सो वेन वी वर डुइंग आवर मॅथ्स वी डिसाइडेड दॅट 25% अपफ्रंट पैसे जे लागणार आहे ते लास्टला निघणार आहे. तर ते आम्ही ऍज अ इन्व्हेस्टमेंट इन द प्रोजेक्ट, ऍज अ लँड कॉस्ट ते मोजून घेतलेलं आहे. राईट. And that money, if we are banking on the sales to give us, it's not going to happen. हे एक misconception है. When that money is recovered only at the end. Normally, what you are recovering is your construction cost. What you are giving to the society members, what you are constructing and selling. You are going to recover everything else, but not your TDR and all these investment. This and your profit is going to come right in the end. The 40% तुमचा जे profit plus TDR चे पैसे, you have to make sure that fund is secured from day one. राईट. आता एक म्हणजे आफ्टर दिस क्वेश्चन आय विल कम टू सिद्धी बिकॉज शी इज क्वाइट फॉर अ लॉंग टाइम. गुरु गणेश नगर, न्यू फ्रेंड्स विच इज अगेन 400 फ्लॅट्स, स्मॉल स्टँड अलोन बिल्डिंग्स कमिंग अप, जिकडे रिडेव्हलपमेंट भरपूर होत आहेत. आणि कोथरूड आय थिंक इज वन ऑफ द हब ऑफ रिडेव्हलपमेंट. आणि आय थिंक कॉन्टेक्स्ट पण आहे. At one point of time, Kothurud had the reputation of the fastest growing city in Limca Book of Records. तर एक अजून एक भीती आय थिंक डेव्हलपरला जास्त आहे आणि सोसायटीच्या लोकांना पण आहे की एवढं रिडेव्हलपमेंट होतंय, फ्लॅट विकेल का? ओके, आता याच्यात देर आर 2 साइड्स. मोठं प्रोजेक्ट आहे, बहुतेक फ्लॅट विकेल कारण एम्युनिटीज आहे, बट इट इज इझियर सेट दॅन डन. यू स्टील हॅव टू सेल. ओके, तर हा जो वेलॉसिटी जे येतंय आता, आणि आय थिंक कोथरूड इटसेल्फ विल सी अराउंड 3,000 to 4,000 फ्लॅट्स विच वी आर सीइंग. ओके, म्हणजे आउट ऑफ दॅट 400 इज हिअर इटसेल्फ. तर व्हॉट आर द चॅलेंजेस यू सी ऑन द डिमांड साइड ऑफ, यू हॅव अ सप्लाय, तर डिमांड साइडमध्ये चॅलेंजेस काय आहेत? आणि हा इज इट अ रिझन टू वरी, इज इट अ रिझन टू रिजॉइस, or is it a challenge that a developer takes and says, okay, we will do it something? And I think that is directly related to Siddhi's point ki why such projects should be constructed, because people will say standalone building hai, मला इकडे 10 फ्लॅट घेत आहेत, पण इकडे गेलो तर मला स्विमिंग पूल मिळेल, मला ग्रीनरी मिळेल अँड ऑल. आय थिंक दॅट प्लेस आउट. तर सेल्स चॅलेंज कशी दिसते तुम्हाला कोथरूड मध्ये? So we think that the market is going to be tough again. We somewhere think that the market is tough, but what we are trying to do is also create a demand. कि demand create कसं करायचे, and that will be shown only when we design the project what people need. When we were planning, we were thinking of a layout or a design where people do not have to go anywhere out once they come home. म्हणजे एकदा घरी आले तर त्यांना परत दुसऱ्या फॅसिलिटी फॉर ग्रॉसरी शॉपिंग, फॉर जिम, फॉर युअर टीचिंग, फॉर एनीथिंग, एनी काइंड ऑफ एंटरटेनमेंट, एव्हरीथिंग कम्स इन हाउस. सो वी आर ट्राइंग टू मेक दैट काइंड ऑफ कम्युनिटी सो दैट आवर सेल्स पिक अप. सो देयर इज वन थिंग दैट आई कैन स्टार्ट सिट डाउन एंड से कि oh, this is the problem. But before addressing that problem, we are saying that, oh, we will create something that will create a demand. So we are trying to create a demand in the premises, in the locality. There are other aspects also which play an important role. But overall, if you think the way Pune is growing, the way metro lines are coming in, the way the demand is there in the society itself, now people have got 2 families.
मुलींना एक फ्लॅट दिलं, मुलांना एक फ्लॅट दिलं. People have become, they have done 30 years of, they have saved enough money to buy 2 flats. So there is a cross buying inside the society itself. So that also plays a very important role when it comes to that kind of project. When we are selling 1,000 flats, when we have 1,000 flats to cater to, there is a demand which we are creating inside the society. Of course, the kind of elevation, the kind of product that we remove, that will somewhere place us a little above the competitors, is what we are also thinking, because the market is going to be competitive going further. Now, we have looked at the development which is happening around, and we see that somewhere there might be a possibility that there is oversupply, but with 4 years down the line, it's cyclical. 4 years down the line, Kothur being Kothur, our community being our community, we don't see it as a major problem when it comes to this kind of locality. नाही तर बेसिकली काय आहे, लोकांना वाटतं की इन्व्हेंटरी जास्त आहे आणि फॉर्च्युनेटली ऑर अदरवाईज ह्या भागात एवढी इन्व्हेंटरी आली नव्हती कधी. सो सी इन्व्हेंटरी वॉज कमिंग इन पिरंगूट, भूगाव, रावेत, महालुंगे, बिकॉज आउटसाइड जमीन. आता रिडेव्हलपमेंटमुळे इकडे इन्व्हेंटरी यायला लागली जे पहिले येत नव्हतं. तर सेल्सचं काय वेलॉसिटी आणि काय होईल, दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू नो, विच आय थिंक यू एक्सप्लेन ब्युटिफुली. आता नाव लेट्स कम टू कुरू गणेश नगर. वेन देर इज अ डिबेट, हू विन्स? डिझाईन असंच पाहिजे की कमर्शियली असंच बसायला पाहिजे? व्हॉट हॅपन्स इन रविराज रियालिटी? So that's where the whole 8 years of working with Raviraj has tamed her. Because she understands that there is a emotional attachment to the designing part. की काय पाहिजे, कसं डिझाईन पाहिजे, but she also understands there is a particular ROI that has to be generated to sustain. की उद्या मार्केट काही झालं, फ्लॅट पण झालं, तर we have to sustain somewhere, we cannot make a loss. तर she is balancing it out very well. तर तिला माहिती, बेसिकली तुम्ही हे सांगतायत की आर्किटेक्टचं चालतं. व्हेरी गुड. इज द लास्ट डिसिजन मेकर. सो आता गुरु गणेश नगरच्या बाहेर येऊ आणि आम्हाला खूप सारे प्रश्न येतात, अँड आय विल आस्क यू ॲज both architect and on the commercial side. So it can be a single word answer. Okay, there are a lot of questions. One, percentage or definite flat return in redevelopment, what is more important? Definite flat return. Definitely. A well designed building with a lesser percentage, or a not so well designed with a bigger percentage? I think we both are architects. We're going to go for well-designed buildings at all With a times. lesser percentage, a well-designed building will give you more satisfaction anytime. You might have a bigger flat which is looking into someone else's apartment, is not going to make you happy. 2 parking mechanical versus 1 parking on the ground. With the growing number of people in the family and the number of car requirements that we have, I think mechanical parking should be the norm. We should adjust to that instead of taking 1 car park, because you might have some extended family and that might, operationally I don't think so mechanical parkings are a hassle. I want to come to that point. Now when people get, so see, I understand जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येते ना तर थोडंसं एक भीती असते. फॉर एक्झाम्पल आय टेल यू माइन, तसं मी टेक सॅव्ही आहे, पण मला हा गोष्ट आजपर्यंत पटलेला नाही आहे की मिंत्रामधनं मी शूज घेऊ शकतो. ठीक आहे, अँड इट डझंट फिट इन माय माइंड. माझे मुलं घेतात वगैरे, ठीक आहे, कारण आपल्याला लहानपासून सवय आहे, बाटामध्ये जा, घालून बघ, 2 घालून बघ आणि पहिला घे, अँड लुक ॲट द विनर अँड ऑल. सो टेक्नॉलॉजी हॅज गॉन देअर. आपल्याला कधी सवय नव्हतं की ॲपमध्ये बोलवा आणि रिक्षावाला येईल. तर जेव्हा पार्किंगचे मेकॅनिक्स आपण बोलतो किंवा पार्किंगची टेक्नॉलॉजी, हाऊ इव्हॉल्व्ड इज द टेक्नॉलॉजी? प्रॉब्लेम्स आहेत का? AMC वाढतात का? अँड आर देर रिस्क? बिकॉज काही मदर्स ते हे पण घाबरतात की माझा मुलगा खालती खेळतो तर ते मध्ये गॅप असेल, मुलाला काही होईल का, किंवा एक गाडी अटकेल का, किंवा मी गाडी वरती लावली आणि मेकॅनिक चालत नाहीये तर माझं गाडी सोडून मला रिक्षेत जावं लागेल. तर एक म्हणजे फक्त पर्स्पेक्टिव्ह पाहिजे की किती इव्हॉल्व्ड आहे ही टेक्नॉलॉजी, आणि इज इट सेफ अँड कॉस्ट इफेक्टिव्ह, की हे अजून इव्हॉल्व्ह होतंय? So parking is evolving. It's not reached at its final stage.
Of course, there are challenges to it, but it's always better to have stack parking rather than keeping one car and finding where to park the car. Hmm. Otherwise, one day there are more people in the society and you don't know where to park the car. Hmm. So that is a bigger challenge than having to adjust with the stack parking, where you know that mechanical challenges are going to be there, EMCs are going to be there, but it is periodical. It's not every day you have to do something. It's periodical means once in 3 months there will be a technician who will be coming, looking after the health of the car park, looking up if the system is working fine or not. Of course, you have to take care. It's a machine in the end. But it's always better than relying on parking your car somewhere in the vicinity where you don't know where someone is coming and scratching your car and going away. Hmm. It's much safer to park it in your car park. When it comes to your safety aspects, where you're saying your children are playing, or is it better to have such a big car park on top of us when we're getting out of the car? It's quite safe. It's like your lift. Earlier, people used to be afraid of going in the lift, and now it's just generally everywhere. Lifts have become it's a selling factor now. Earlier, lifts were like scary when it was first launched. Now, without the lifts, people do not wish to buy that apartment. Parking is a similar case. It's absolutely safe. लिफ्ट आणि बॅकअप हा एक खूप महत्त्वाचा आहे. अच्छा, आता नाव लेट्स रिव्हर्स द रोल. तुम्हा दोघांना सोसायटीच्या मेंबरसारखा विचार करायचा आहे, ठीक आहे. विच इज द राईट डेव्हलपर टू सिलेक्ट. तुम्ही जर एक डेव्हलपरला तुमचं मकान देत असाल किंवा तुमचं घर देत असाल तर तुम्ही त्या डेव्हलपरबद्दल काय काय बघणार. अँड डोंट थिंक अबाउट रविराज ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम. बट हा एक खूप मोठा प्रश्न आहे की कुठल्या डेव्हलपरला नेमायचं आम्ही. तर आय थिंक आय स्टार्ट विथ सिद्धी फर्स्ट. I think the balance sheet, or the reputation that the developer holds in terms of having enough to put together to construct your society. So that is, I think, one of the key, or cash flow, I think, is one of the most major aspects of choosing the right developer. And then I'll ask Jeet, what else do you think? See, I feel that if I had to select, and if I was a newbie and if I didn't know anything about the real estate, I would look at not 30-year-old projects, but I'll at least go visit last 4-5 projects of similar size, of similar amenities what he has given. काय टाइपचे फ्लॅट्स केले, काय टाइपची क्वालिटी आहे. That becomes an aesthetic point of view. Okay, what is his vision of creating a skyline or creating a kind of amenity? काय flooring काय देतोय, काय देतोय. That is one aspect when I see my comfort as a home buyer. कि मला काय भेटणार आहे inside the flat. Also, technically, it might be very sound. He might make a very good product. But is his balance sheet able to sustain that kind of product? Can he make that kind of product even if he's stressed? Is very important. Because he might make a product which looks very, very good in one particular area. But when it comes to cutting corners, he might cut it in my project. I don't want that. So the whole flexibility of he selling the same kind of flats that I am selling. म्हणजे जे तो विकणार आहे तेच मला पण देणार आहे का, सेम फॅसिलिटी मला देणार आहे का, मी एक तो पण ॲस्पेक्ट बघणार आहे. त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी ऑफकोर्स आय एम गोइंग टू चेक. हिज पास्ट एक्सपिरियन्स ऑल्सो आय एम गोइंग टू चेक. Above all, I would like him to be someone who will be easily accessible. किंवा काय म्हणजे if I have a problem, फोन उचलतो का तो. So that is one major thing, that it has, residential is an emotional buy. You have to be emotionally connected. I have to keep complete faith in the builder. So I'll come to you, I'll have a one-to-one chat if I'm getting equal kind of response. I don't want to talk to 5 different people before coming to you. I want to see that approach as well. तर याच्यात एक क्वेश्चन, अँड आय वॉन्ट टू टच अपॉन इट व्हेरी व्हेरी, आय वॉन्टेड टू, अँड सिन्स यू पॉइंटेड इट आउट. तुमचा पहिला पॉईंट होता की तुम्ही 30 वर्ष जुनी प्रोजेक्ट नका बघू, मी आत्ता जे बघतोय, आता जे करतोय. हा प्रश्न माझ्या मनात होता की आत्ताचं जे कल्याणी नगरचं जे स्कायलाईन किंवा जे एरिया आहे, हॅज फॉर्टलिझा गॉट इट्स ड्यू वॉट इट शुड हॅव गॉटन. बिकॉज ते जेव्हा झालं होतं तेव्हा आजूबाजूला काहीच नव्हतं. आता कधी कधी नवीन बिल्डिंगपासून ते फॉर्टलिझाला जे कम्पेअर करतात किंवा रविराजच्या नवीन प्रोजेक्टला कम्पेअर करतात,
याच्यात कुठेतरी बिकॉज ऑफ द होल थिंग आय थिंक फॉर्टलिझा वुड फॉल बिहाइंड, कारण 30 वर्ष जुनी प्रोजेक्ट आहे. तर आता इफ समबडी कम्पेअर्स Sachin's 18 year and now Sachin what he's playing in Legends, it is not comparable. तर I mean, how do you take this when people say something about a project which was done 25 year back? आणि माझ्या मते तिकडचा तो लँडमार्क होता. ओके, आत्ताही तिकडे जाताना ते बोलतात अरे फॉर्टलिझा आणि कल्याणी पाहिजे. येस, तो the kind of facilities, the kind of amenities, the swimming pool, the shape of the swimming pool, the amenities that we had provided, the kind of facade that we had made. Even today, if you go, there are enough number of lifts. अगोदर एक लिफ्ट द्यायचे, पण या प्रोजेक्टला 2 लिफ्ट्स दिलेली आहे. The type of open space it has, the type of cross ventilation and the space that has been created inside the flat, it still holds its charm. But of course, modernization has happened. Technology has evolved. Our perspective of looking at a building has evolved. We have become more minimalistic. So 30 years back, it was an iconic project. It has got its own reward, and it's still standing very firm. People are still buying flats. Today also, resale value in Fortaleza is high. It has its own challenges, but we have to see 30 years back, whatever name it is making right now. Is it because of the developer, or is it because of the interior or any other factors which have taken place in the society? For example, I'll say that people think that right now there are 2-3 minor defaults, or there is a water leakage. But 30 years back, a 10 years warranty plus whatever has happened in the due course of time, an interior must have changed its styling, that waterproofing must have got. So all these aspects come into picture. So you cannot compare a 30-year project to a product which is being established right now. That's why I was emphasizing that you should see the projects that we have done in the last recent times, 7-8 years. Right. I also feel like a major factor with delivering a project 30 years back is how the committee or how the society has able to sustain itself through these last 30 years, and what have they changed in terms of taking care of the project. So that plays another very important role. As a society committee, if you decide to start renting out some amenities, or you start giving things as perks to other people around you to generate income, is going to affect your society, because it's not only yours now, it's everybody's. So I think the committee that is formed, or the society, or the members of the society play a very important role in sustaining that particular structure. Also, to add to the whole redevelopment point of view, it has become a normal norm to give corpus. Right. So this corpus, the whole agenda of corpus, or the whole idea of corpus, was based that the society has to be new throughout. तर जे कॉर्पस आपण जमा करतो लोकांकडनं, किंवा जे कॉर्पस आपण जे कॉन्ट्रीब्युट करणार आहे सोसायटी अकाउंटमध्ये, जे काही त्याचं उत्पन्न असेल, यू माइट नॉट यूज इट एव्हरी डे, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, but it is going to be accumulated. Every 5 years there has to be a committee's responsibility, whoever is the committee at that particular moment. Okay, the accumulation of that FD amount should go into the betterment. So it has, every society has to be painted every 5 years. काय 5 वर्षात cracks develop होतात, काही होतात. If you paint it once in every 5 years, the waterproofing problem solves. The lifts are not working, or after 10 years you think there is modernization in the lifts, or there is modernization in terms of cleaning the floor area, you need equipment. There is a corpus which is available, which concept was not there 30 years back. Right. So in last 7 years this corpus has become a new norm. Every society collects that corpus so that the buildings for next 30 years will remain new. That amount will be deployed every 5 years to upkeep the building, or to get it on board with the other development which is happening around. Right. That has become a new normal right now. And even upgrade the amenities, like over 5 or 6 years, your society clubhouse might be dilapidated, or might not have the right things that you need now. A small upgrade, or even maintaining your gym for that matter, because now health and wellness is everything that you got. So, so one of the most important or key factors is the society committee, or the choosing of the society members and maintenance of your own society, because you are living into that. नाही तर हा कल्याणी नगरमध्ये आम्ही बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे. तर म्हणजे सी देर आर 2 साइड्स ऑफ द स्टोरी. तर मला ते एकदा तुमचं पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचं होतं. तो आय थिंक
does a good job with the product, but it is also the responsibility of the members of the society After to that, keep it. yeah. It's Yeah. not like you buy a car and you will keep on complaining to Mercedes that it's not driving properly. You have to maintain it periodically, or whatever car you are buying. Servicing service it it periodically. डन. सो आय थिंक खूप मजा आली चर्चा करताना, आणि आय थिंक आमच्यासाठी हा पहिला डेव्हलपर पॉडकास्ट आहे. आणि कारण गुरु गणेश नगर झालं तर आय थॉट की यंगस्टर्स टू यांच्याबरोबर केलं, आणि आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह पण आहे. तर मला हे, अँड आय थिंक द पॉडकास्ट विल डू इट्स जस्टिस, कारण आम्हाला आवडलं. लास्ट थिंग, अँड बिकॉज वी आर डुईंग इट, मे बी अ वर्ड ऑर टू अबाउट ड्रीम्स रिडेव्हलप्ड, इफ यू कॅन put it on camera, because that will help us in terms of getting traction. So Lakshmi Narayan has been a very he's been a support to the society as well as a developer, because there is always a gap between communication, or the way we want to communicate, probably we are not able to communicate directly to the society. He has become a mediator or a medium, so that the agenda or the motive that we want to portray is portrayed properly. It's been a breeze working with him, and also he is quite friendly when it comes to your queries or any difficulties that is happening on site. He understands the law, he understands the logic behind it, he understands architecture, plus he understands the other side of emotional background about the society members. So it's been great working with him. And as an architect, I would say that I have never actually come across any PMC who takes so much interest in design, and I would say that a lot of great inputs are coming from sir, and I feel like he's one of the most approachable PMCs that we have in Pune. And as an architect who also does other redevelopment, I meet so many kinds of people, but like I always tell Jeet, I'm most comfortable with only Lakshmi Narayan sir, and so I freely pick up the phone and call him at any time and ask him some queries, or give him some ideas, or tell him, sir, I want to do it like that, or sir, I want to do it like that. And that's the fantastic part about it, that he is so approachable, and thinks about the positives for you as well as the society, and always wants to create a fantastic product, because ultimately we are all young and emerging, and we all want to create a name in this field. And I think sir is doing a great job, and I am very, very proud to be associated with Dreams Redevelopment. Thanks a lot, and thanks a lot for taking time out for the podcast. This is the first one, and I hope this becomes a massive liked and viewed podcast that we will do. 100%. So thanks a lot. Thank Thank you, you sir. for having us here.